नमस्कार मित्रांनो, मी ओंकार. आज आपण बघणार आहे की टाटा सिएरा ही गाडी अशी कुठली कार आहे ज्याच्यामुळे आपण अवॉइड केली पाहिजे किंवा त्यासाठी थोडा वेळ वाट बघितली पाहिजे. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात पहिल्यांदा टाटाचं अभिनंदन केलं पाहिजे की एक चांगली ॲडव्हर्टाईज त्यांनी केलेली आहे या गाडीची. म्हणजे लिजेंड रिबॉर्न 1991 ते 2025 म्हणजे 34 वर्षानंतर ही गाडी परत येते वगैरे वगैरे. गाडीमध्ये पण तशा चांगल्या गोष्टी आहेत, म्हणजे लूक चांगले आहेत. बिल्ड क्वालिटी 5 स्टार सेफ्टी रेटिंग तर असणारच आहे या गाडीला, आपल्याला माहीतच आहे. त्याशिवाय फीचर्स पण भरपूर असणार आहेत या गाडीमध्ये, म्हणजे ट्रिपल स्क्रीन वगैरे आपल्याला जाहिरातीत दिसतंय. या गोष्टी नक्कीच चांगल्या आहेत. पण आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हे ॲडव्हर्टाईज करणारी टीम वेगळी असते आणि प्रत्यक्ष सर्व्हिस सेंटरमधली परत काय गाडीत प्रॉब्लेम आला तर ती टीम वेगळी असते. तिथं आपल्याला जायला लागतं खरं तर. पण अशा ॲडला न बोलता आपण अशा कुठल्या गोष्टींच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला गाडीची खरी परिस्थिती कळेल आणि कदाचित ही गाडी आपल्यासाठी नसू शकेल. म्हणजे जे पोटेन्शियल इश्यू येऊ शकतात या गाडीमध्ये, तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. चला तर मग सुरू करूया. पहिला मुद्दा आहे तो म्हणजे मायलेज. ही गाडी नेक्सॉनच्या वरच्या सेगमेंटमधली आहे, म्हणजे क्रेटा, सेल्टॉस, ग्रँड विटारा या सेगमेंटमधली आहे. पण ही गाडी टाटा असल्यामुळे वजन पण जास्त असणार आहे, 5 स्टार बिल्ड क्वालिटी असणार आहे त्यामुळे काय होणार आहे, याचं ॲव्हरेज नेक्सॉनपेक्षा कमी मिळणार आहे आपल्याला. त्याचबरोबर हे ज्या कॉम्पिटिटर रायवल्स आहेत, क्रेटा, सेल्टोस, ग्रँड विटारा यांच्यापेक्षा पण आपल्याला याचं ॲव्हरेज कमी मिळणार आहे, आपल्याला धरून चाललं पाहिजे. प्लस ह्याच्यामध्ये कुठले हायब्रिड सिस्टीम येत नाही, म्हणजे टोयोटा देतं आपल्या काही गाड्यांच्यामध्ये, मारुती पण ग्रँड विटाराच्या वरच्या मॉडेलमध्ये देतं. त्यामुळे ॲव्हरेजला त्याचा काहीसुद्धा फरक पडणार नाही. त्यामुळे ॲव्हरेज कमीच येणार आहे थोडं या बाकीच्या गाड्यांपेक्षा, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे ट्रान्समिशन किंवा गिअरबॉक्स. याच्यामध्ये 3 इंजिन ऑप्शन मिळणार आहेत आपल्याला. 1.5 नॅचरली ॲस्पिरेटेड हे पहिल्यांदाच मिळणार आहे या गाडीमध्ये. टाटाच्या बाकी कुठल्या गाडीमध्ये हे वापरलं जात नाही. त्यानंतर 2 रेग्युलर आहेत, ते 1.5 टर्बो डिझेल आणि 1.5 टर्बो पेट्रोल. यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. पण खरा प्रॉब्लेम तर ट्रान्समिशन बॉक्समध्ये येणार आहे. मॅन्युअलमध्ये तर काही प्रॉब्लेम येणार नाही शक्यतो. पण हे जे ऑटोमॅटिक आहे ते टाटा DCA देतं. आणि जर DCA म्हणजे काय, किंवा त्याला DCT म्हणतात, ड्युअल क्लच ट्रान्समिशन. ते काय होतं, जर तुम्ही सिटी ट्रॅफिकमध्ये वापरणार असाल, स्टॉप अँड गो ट्रॅफिक ज्याला आपण म्हणतो, तर हे गिअरबॉक्स हीट होण्याचा धोका असून पुढे जाऊन ओव्हर द टाईम हे फेल होण्याचा धोका असतो. त्यामुळे जर तुम्ही सिटी ड्रायव्हिंगसाठी चालवणार असाल किंवा गाडी तुमची सिटीमध्येच किंवा ट्रॅफिकमध्ये किंवा हिली एरियात हळूहळू ट्रॅफिकमध्ये जाणार असेल आणि जर तुम्ही ॲटोमॅटिक पर्याय बघत असाल, तर या गाड्या अवॉइड केल्या पाहिजेत. कारण DCA किंवा DCT गिअरबॉक्स हा ट्रॅफिकसाठी चांगला समजला जात नाही. मॅन्युअलमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही, तो तुम्ही घेऊ शकता. जर तुमचे हायवेला जास्त रनिंग असेल तर तुम्ही DCA घेऊ शकता, त्यामध्ये काय प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे स्क्रॅच प्रोबॅबिलिटी, म्हणजे स्क्रॅचेस किती पडू शकतात गाडीला. तर या गाडीला स्क्रॅचेस पडायची शक्यता फारच आहे. कारण जे क्लॅडिंग वापरलं जातं ते मॅट किंवा रफ फिनिशमध्ये असतं, ब्लॅक असतं बघा ते टायराच्या कडेला किंवा मग गाडीच्या मागच्या साईडला. तर यामध्ये काय आहे, ते ग्लॉसी फिनिशमध्ये दिलेलं आहे, पियानो ब्लॅकमध्ये शायनी असतं ते. त्यामुळे स्क्रॅच पडायची शक्यता वाढते, कारण या गाडीमध्ये भरपूरच वापर केलेला आहे त्याचा. पुढच्या बाजूला, साईडच्या बाजूला, मागच्या बाजूला, स्पॉयलरमध्ये, खिडकींच्या कडेला किंवा वरच्या रूफटॉपला पण पियानो ब्लॅक फिनिशच आहे सगळं. त्यामुळे स्क्रॅच पडायची शक्यता आहे. एवढंच नव्हे तर गाडीच्या आतमध्ये पण हेच पियानो ब्लॅक फिनिश वापरलेला आहे. म्हणजे गिअर नॉबच्या आजूबाजूला, समोर बटनांच्या वर, स्टेअरिंगमध्ये तर बऱ्याच जणांची तक्रार असतेच की ग्लास एरिया असतो, टाटाचा लोगो आपल्या इल्युमिनेट होतो, तिथं तर क्रॅच पडतातच, बऱ्याच जणांची तक्रार आहे ती. याशिवाय खिडकीचे कंट्रोल आहेत, ते विंडो कंट्रोल आहेत, त्याच्या पण आजूबाजूला हे पियानो ब्लॅक फिनिश वापरलेला आहे. त्यामुळे तिथं पण स्क्रॅच पडायची शक्यता आहेच. जर फायनल प्रोडक्शन व्हर्जन हेच आलं, जर तिथं कंपनीनं काय बदल केला किंवा रेग्युलर रफ फिनिशमधलं वापरलं, तर मग काय हरकत नाही, मग स्क्रॅच अजिबात येणार नाहीत तिथं. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे रिलायबिलिटी. आधीच टाटाचं नाव यात थोडं खराब आहे, कारण बाकीच्या कंपन्या जशा ह्युंडाई, मारुती, किया या रिलायबल समजल्या जातात टाटाच्या मानाने. भले त्यांची बिल्ड क्वालिटी थोडीशी कमी असेल, पण टाटाच्या मानाने त्यांचे इलेक्ट्रॉनिक्स म्हणा, इंजिन म्हणा किंवा प्रॉपर इतर फंक्शन म्हणा, ती प्रॉपर काम करतात. मात्र टाटाच्या तक्रारी आणि महिंद्राच्या बाबत जास्त येतात. कुणाचा एसीच काम करत नाही. एवढंच नाही तर इश्यू आला तर तो सॉल्व्ह करण्याची कॅपॅसिटी पण बाकीच्या कंपन्यांच्या मानाने टाटाची कमी आहे. बघा, बऱ्याच जणांना अनुभव येतो आपल्याला की तसे व्हिडिओज पण आहेत सोशल मीडियावर, यूट्यूबवरती, की कुणाचा एसीच काम करत नाही किंवा एसी थोड्या वेळानं काम करायचं थांबतो.
इलेक्ट्रॉनिकमध्ये तर काय बोलूच नका, सगळ्यात जास्त इश्यू टाटांच्या गाड्यांमध्ये येतात. आणि इथं तर आता ट्रिपल स्क्रीन दिलेली आहे. आधी सिंगल स्क्रीनचे इश्यू यांना सॉल्व्ह करता येत नाहीत बऱ्याच टाटा शोरूमला म्हणजे सर्व्हिस सेंटरला गेल्यावर. तर इथं तर आता ट्रिपल स्क्रीन आणि फीचर्स पण भरपूर वाढलेत इलेक्ट्रॉनिक. त्यामुळे आता काय होणार आहे, त्यामुळे पहिल्यांदा आपण गाडी घेण्याची गडबड केली नाही पाहिजे. आधी इनिशियल रिपोर्ट्स येऊन दिले पाहिजेत, मगच गाडी घेण्याकडे आपण गेलं पाहिजे. आणि बऱ्याच जणांची तक्रार असते की टाटा आता संपूर्ण बटणे टच स्क्रीनमध्ये देतं, त्यामुळे गाडीत चालवताना लक्ष डायव्हर्ट होतं. थोडी तरी फिजिकलचं बटन पाहिजेत, किंवा AC कमी जास्त करण्यासाठी, व्हॉल्यूम कमी जास्त करण्यासाठी, किंवा इतर बेसिक कंट्रोल असतात. त्यासाठी आपल्याला फिजिकल बटन आवश्यक असतात, जे बाकीचे ब्रँड देतात. टाटा मात्र पूर्ण टच स्क्रीनच करून जातात, आणि ती पण टच स्क्रीन बऱ्याच वेळी काम करत नाही, मध्येच बंद पडते, लॅग येतो त्याच्यामध्ये, बग येतात आणि ती ऑपरेट करताना काही वेळी दुसरीच बटणं दाबली जातात, दुसरीच फंक्शन ॲक्टिवेट होतात. त्यामुळे लक्ष डायव्हर्ट करून त्याकडे बघावं लागतं आणि ते ऑपरेट करावे लागतात. ही पण समस्या बऱ्याच जणांना येते, तर याकडं पण आपण लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे आफ्टर सेल सर्व्हिस, त्याला जोडून असणारा. जर तुमच्या गाडीमध्ये इश्यू आला तर बाकीच्या कंपन्या त्या मानाने लवकर इश्यू रिझॉल्व्ह करून देतात, म्हणजे मारुती, ह्युंडाई, किया वगैरे. पण टाटा आणि महिंद्रामध्ये इश्यू सॉल्व्ह करण्याची कॅपॅसिटी कमीच आहे. गाड्यांचे डिझाईन मात्र ते एकापेक्षा एक नवीन डिझाईनच्या गाड्या आणतात, पण सर्व्हिस सेंटर अजून अपडेट केलेलं नाहीत. त्यामुळे ग्राहकांना फार ताप सहन करावा लागतो, आणि नॉर्मल सर्व्हिसिंगसाठी सुद्धा 1 ते 1.5 महिना वेटिंग असते. त्यामुळे जर काही इश्यू आला तर तो रिझॉल्व्ह होण्याची सगळ्यात कमी शक्यता टाटामध्ये असते असं समजलं जातं, किंवा सगळ्यात कमी जर इश्यू रिझॉल्व्ह करून कोण देत असेल तर ते टाटा आणि महिंद्रा या दोघींना आहेत असं समजलं जातं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे हायपला बळी पडायचं नाही. टाटाने जे चांगलं प्रमोशन केलेलं आहे, ॲड चांगली काढलेलं आहे. त्यानंतर आता पहिल्यांदा गाडी दाखवली सर्व ऑटो एक्सपर्ट्सना बोलून, मीडियाला बोलून. आता 25 तारखेला त्याची किंमत, व्हेरियंट्स कुठले कुठले आहेत ते दाखवणार आहेत. त्याची ॲक्च्युअल ड्राईव्ह पुढच्या महिन्यात होणार आहेत, त्यानंतरच आपल्याला कळू शकेल. पण जर अशा हाईपच्या आपण मागच्या रेकॉर्ड बघितलं तर अशाच कित्येक गाड्या ज्यांची हाईप क्रिएट झाली होती, पण आता त्या काहीच विकल्या जात नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ कर्व, त्याची पण भरपूर कुपे SUV म्हणून त्याची डिझाईन आहे, आणि त्याची पण भरपूर टाटाने प्रमोशन केलं होतं, हाईप निर्माण केली होती. पण आता किती विकल्या जातात, मागच्या म्हणजे ऑक्टोबर 25मध्ये किती विकल्या गेल्या आहेत मी तुम्हाला सांगतो, अशा हाईप झालेल्या गाड्या. तर कर्व मागच्या महिन्यात किती विकले गेले आहेत, तर 1400 युनिट फक्त विकले गेलेले आहेत पूर्ण भारतामध्ये. जिमनीची पण हाईप निर्माण झाली होती, त्यांची किती विकले गेले आहेत, तर 600 युनिट्स पूर्ण भारतामध्ये. आणि किया सिरोस, ती पण गाडीची हाईप भरपूर झाली होती, तिची 800 युनिट पूर्ण भारतामध्ये. तुम्हाला रेफरन्ससाठी सांगतो की मारुती डिझायरची एकट्याची 20,000 युनिट्स विकली गेले आहेत मागच्या महिन्यात, आणि नेक्सॉनची 22,000 युनिट विकली गेले आहेत. त्या मानाने कर्व बघा 1400 युनिट, जिमनी 600 युनिट्स आणि सिरॉस 800 युनिट्स. तर यामधून कळतं काय आपल्याला की इनिशियल हाईपला बळी पडायचं नाही. आधी गाडीचे रिपोर्ट्स येऊन द्यायचे, 6 महिने स्टेबल होऊन द्यायची गाडी, मगच आपण घेण्याचा विचार करू शकतो. तर मग ही गाडी घेऊ कोण शकतं, कुणासाठी ही गाडी? ज्यांना नवीन गाड्या ट्राय करायच्या असतात, किंवा वेगळेपणा पाहिजे असतो, किंवा पहिल्यांदा मी गाडी घेतली बाबा हे ज्यांना दाखवायचं असतं, ते गाडी घेऊ शकतात. ज्यांच्याकडे पूर्वीच एक गाडी मेन आहे आणि त्याच्याबरोबर दुसरी गाडी घ्यायची आहे, ते याकडे जाऊ शकतात. आणि ज्यांना नवीन गाड्या ट्राय करायच्या आहेत, पैसे जास्त आहेत म्हणून वेगळ्या शब्दात आपण, त्यांनीही गाडी घ्यायला काहीच हरकत नाही. पण ज्यांच्याकडे एकच गाडी असणार आहे ही, आणि जी त्यांची मेन गाडी असणार आहे, त्यांनी मात्र सुरुवातीला तर अजिबात गाडी घेऊ नये, थोडं थांबावं, 6 महिने रिपोर्ट येऊन द्यावेत, गाडी स्टेबल होऊन द्यावीत. त्यामधले आपल्याला इश्यू वगैरे काय असतील ते कळतात, गाडीचा परफॉर्मन्स कळतो, किती लोकांना पसंत येते, किती लोक सॅटिस्फाईड आहेत, समाधानी आहेत ते कळतं. त्यानंतरच गाडी घ्यायला जावं. तर हाच होता आजचा व्हिडिओ पसंत आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.